आज मी आता आहे तारदाळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तुम्ही पाठीमागे बघू शकता तारदाळमध्ये जलजीवन योजना चालू आहे। गेली 4 वर्षे ही योजना सुरू आहे। मागील 3 वर्षापूर्वी ही योजना पूर्ण व्हायला पाहिजे होती, पण आजपर्यंत ही योजना पूर्ण झाली नाही। या योजनेमध्ये अधिकारी असतील किंवा संबंधित मक्तेदार असतील यांच्या दुर्लक्षामुळे ही योजना आत्तापर्यंत रखडलेली आहे। आज आपण बघू शकता कालच परवा दिवशी 26 तारखेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना सामाजिक कार्यकर्ते यांनी निवेदनाद्वारे जी पाईपलाईन तुम्ही अंतर्गत जलजीवनची केलेली आहे ती पाईपलाईन मुजवल्यानंतर त्यामध्ये रोलिंग करणे हे बंधनकारक असताना देखील काही मक्तेदारांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आर्थिक स्वार्थासाठी ही जलजीवन योजनेची जी पाईपलाईन आहे ही पाईपलाईन पूर्णतः रोलिंग केलेली नाही। ही रोलिंग केल्या नसल्यामुळे हे आपण पाठीमागे बघू शकताय की लोडच्या गाड्या वगैरे आहेत, ह्या गाड्या पूर्ण ह्या रस्त्यामध्ये आडलेल्या आहेत आणि याचा आर्थिक फटका ह्या वाहनधारकांना पडत आहे। आणि ह्याकडे पूर्ण लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी आणि संबंधित मक्तेदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत आणि याचा सर्व नाहक त्रास नागरिकांना, सर्वसामान्य नागरिकांना पोचत आहे।